हॅलो फ्रेंड्स, सो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तुम्ही कशात व्यवस्थित असाल, मजेत राहा, आनंदित राहा, हॅप्पी राहा. आणि आज आपला व्हिडिओ करायचा म्हणजे आज महाशिवरात्र आहे. आज महाशिवरात्रानिमित्त तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा. आणि आज आपण कोणत्या कोणत्या देवळात जाणार आहोत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात बघायला भेटेल. सो लेट्स सी, आपण आता स्टार्ट करूया. प्रथम आपण आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करूया. पहिले आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आपण आपल्या गावदेवीचं दर्शन घेऊया. आपल्या गणपती बाप्पाच्या साईडला गावदेवीचं देखील मंदिर आहे. सो आपण आता गावदेवीच्या म्हणजेच भवानी आईचं दर्शन घेऊयात. भवानी आईचं देखील दर्शन घेतल्यानंतर आपण आपल्या शिवशंकराच्या मंदिराकडे जाऊया. म्हणजे आता आपण शिवशंकराच्या मंदिराकडे जाणार आहोत. शंकराचं मंदिर पूर्वजांपासून बनवलेलं आहे, त्या स्थितीमध्ये आहे. त्यालाच उत्तम प्रकारे पेंटिंग वगैरे करून त्याची उत्तम प्रकारे सुखसुविधा केलेली आहे. आणि आपण आता आपल्या शिवशंकराचंच म्हणजेच महाकाल त्याचं देखील दर्शन घेऊयात. आपलेच ग्रामस्थ मंडळी आपल्या देवळामध्ये दर्शनासाठी आलेले आहेत. त्याच्यानंतर तिथे प्रसादाची देखील सोय केलेली आहे. आपल्या शंकराच्या पिंडीजवळ दर्शनासाठी आलेले भाविकजण म्हणजेच ग्रामस्थ मंडळी बेलाचे पान, नारळ वगैरे वाहून दर्शन घेत आहे. तसेच प्रसादाचा आस्वाद घेत मी आता निघालो आहे कुशेश्वराच्या मंदिराजवळ. म्हणजेच आपल्या गावाच्या बाहेर रस्त्याच्या पलीकडे कुशेश्वराचं मंदिर म्हणजे कुशाचा तळा देखील इथे आहे. तिथेच कुशेश्वराचं मंदिर म्हणजेच आपल्या भोलेनाथाचं शंकराचं मंदिर देखील आहे. तिथे आता दर्शनासाठी मी आलेलो आहे. तिथे आता दर्शन घेतल्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला लागूया. कुशाच्या तळाशी शेजारी उत्तम प्रकारे आपल्या शंकराचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे. गावातली मंडळी, गावातली ग्रामस्थ मंडळी आपल्या दर्शनासाठी म्हणजेच आपल्या शिवशंकराच्या पिंडीच्या दर्शनासाठी इथे आलेले आहेत. दर्शनासाठी रांग देखील लागलेली आहे. त्या गणपती बाप्पाचं देखील दर्शन घ्या. असंच आता मी आलो आहे कासारभट म्हणजे साई गावाच्या शेजारी लागून असलेलं कासारभट गाव. तिथे प्रसिद्ध असं असलेलं प्रसादेश्वर शंकराचं मंदिर, तिथे 12 ज्योतिर्लिंगाचं महत्त्व सांगण्यात आलेलं आहे. भक्तजणांची गर्दी तुम्हाला देखील पाहण्यात येत आहे. आणि त्याचप्रमाणे आपला भाचा, आत्याचा मुलीचा मुलगा देखील डीजे ऑपरेटरला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहे. तसेच भक्तांची रांग लागलेली आहे. आपण आता बघूयात ज्योतिर्लिंगाचं महत्त्व सांगण्यात कोणत्या प्रकारे आलेलं आहे. महाकालेश्वर मंदिर. त्यानंतर आपण आता आपल्या शंकराच्या पिंडीचं दर्शन घेऊयात. शंकराच्या पिंडीचं दर्शन झाल्यानंतर महाकालेश्वर मंदिर, श्री ओंकारेश्वर मंदिर, श्री वैद्यनाथ मंदिर, त्याच्यानंतर श्री भीमाशंकर असंच उत्तम प्रकारे साकारण्यात आलेल्या मूर्ती दाखवण्यात आलेले आहे. श्री रामेश्वर मंदिर देखील तिथे दाखवण्यात आलेलं आहे. श्री नागनाथ मंदिर, त्याच्यानंतर आपला श्री विश्वेश्वर मंदिर, त्याच्यानंतर आपल्याला श्री त्र्यंबकेश्वर मंदिर देखील दाखवण्यात, त्याचप्रमाणे श्री केदारनाथ मंदिर देखील आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. तसेच श्री भुवनेश्वर मंदिर, त्याच्यानंतर आपले
गणपती बाप्पाची मूर्ती प्रस्थापित केलेली आहे मोठी. त्यानंतर भक्तजण आपल्या दर्शनासाठी आलेले आहेत कासारगोड गावामध्ये जो असलेला मंदिर आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आता माझा प्रवास चाललेला आहे शिव मंदिर सोमाटणा या गावाच्या शेजारी असलेलं शिवमंदिर शिवगंगा रिसॉर्ट या ठिकाणी चाललेलो आहे. त्याचप्रमाणे मी गिरवल्या मार्गे आता चाललेलो आहे. गिरवल्या मार्गे सोमाटण्यातून गेल्यानंतर त्याच साईडला शेजारी असलेलं श्री शिवधाम मंदिर, त्याचप्रमाणे शिवगंगा वॉटर रिसॉर्ट देखील आहे. त्यानंतर भक्तांची लाईन दर्शनासाठी लागलेली आहे आणि तसेच भक्त शांतचित्तेत आपल्या भोले बाबाचंच म्हणजेच शंकराचं दर्शन घेण्यासाठी लाईनीमध्ये उभे आहेत. असं उत्तम प्रकारे इथे हनुमानाचं देखावा सादर करण्यात आलेला आहे. इथे समोर छोटी शिवशंकराची मूर्ती आणि त्याच्याच पाठी मोठी अशी शिवशंकराची मूर्ती आहे. त्याच बाजूला आपल्या गणपती बाप्पाची देखील मूर्ती आहे. त्याचप्रमाणे इथे दरवर्षीप्रमाणे इथे कासवाला देखील पाण्यामध्ये ठेवलं जातं आणि आपले भोले बाबा अशी मोठी मूर्ती तिथं सादर करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपले गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर पाठच्या साईडून दुसऱ्या साईडला मी आलेलो आहे. त्याच्यानंतर तिथेच गणपती बाप्पासोबत शिवशंकराची मूर्ती देखील आहे. असंच आपलं दर्शन झाल्यानंतर राम लक्ष्मण सीता देखील आहेत. राधाकृष्णाचं देखील दर्शन झालं. त्याच्यानंतर हनुमानाचं दर्शन, त्याच्यानंतर श्री साईबाबाचं दर्शन, त्याच्यानंतर उत्तम प्रकारे जेवणाचा आस्वाद, प्रसादाचा आस्वाद घेतल्यानंतर आपल्या मूर्तींचा देखावा असलेलं असं भव्य वातावरण बघायला भेटलं. तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघतच आहात. तसंच आता आपलं दर्शन झालेलंच आहे उत्तम प्रकारे. त्याच्यानंतर मी आता पुढच्या प्रवासाला लागत आहे. आता मी सावळा मार्गे पराड्याला चाललो आहे आणि त्या पराड्याला प्रसिद्ध असं असलेलं रसेश्वराचं मंदिर आहे. इथे आता मी दर्शनासाठी आलो आहे. श्री रसेश्वर शिव मंदिर. इथे देखील भक्तांची रांग तुम्हाला बघायला मिळत आहे. इथे पण आता आपलं शिवशंकराच्या पिंडीचं दर्शन घेतल्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला म्हणजेच आता आपण आलो आहोत रसायनीमध्ये 600 वर्षे जुनं असलेलं असं शिव मंदिर. इथे शंकराची पिंड प्रस्थापित आहे. तिथेच भक्तांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि हा मंदिर आपल्या नदीकिनारी असलेलं आहे. असं उत्तम प्रकारे पूर्वजांनी बांधून ठेवलेलं मंदिर तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि त्याच्यानंतर इथे भक्तांची रांग म्हणजेच भाविकजण तुम्हाला पाहायला मिळत आहे. उत्तम प्रकारे असं नदीकिनारी असलेला देखावा आणि मंदिराच्या आतील गाभारा, भक्तांची लाईन, त्याचसमोर आपल्या शंकराचं महादेवाचं नंदी देखील तुम्हाला पाहायला मिळत आहे. हा आपला मंदिराचा बाह्य भागातील आवारा तुम्हाला पाहायला मिळतोय. तसेच आता आपण मंदिराच्या आवारात असलेले बाकीचे मंदिर देखील बघायला भेटणार आहे. इथेच आता आपण विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेणार आहोत. विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झाल्यानंतर आपण आता हनुमानाचं दर्शन घेतलं. हनुमानाचं दर्शन झाल्यानंतर राम लक्ष्मण सीता यांचं देखील आपण उत्तम प्रकारे दर्शन घेतलं आहे.
आता आपण आलेलो आहोत आपटा फाटामध्ये प्रसिद्ध असं असलेलं शिव मंदिर. येथे देखील तुम्हाला भक्तांची रांग पाहायला मिळणार आहे. आणि आता आपण शंकराचं वाहन असलेलं नंदी याचं दर्शन घेतल्यानंतर आपण शंकराच्या पिंडीचं देखील दर्शन घेतलेलं आहे. तसेच तुम्हाला मंदिरामध्ये भक्तांची लाईन तुम्हाला पाहायला मिळत आहे. आता आपण दर्शन झाल्यानंतर आपल्या मोठ्या बाच्याचं देखील बड्डे आहे, वाढदिवस आहे. त्याच्यासाठी काही खाऊ वगैरे घेतले. ही आमच्या आर्नोची मैत्रीण आहे, खास करून ही पण एक मैत्रीण आहे आमच्या. ही पण मैत्रीण आहे. हा आमचा बड्डे बॉय आहे. आता बड्डे बॉय आता त्याच्या मित्रांची ओळख करून देईल मला. हे चल बड्डे बॉय तुझ्या मित्रांची ओळख करून दे. हा गोलू मोलू कोण आहे? हे शांत बस, शांत बस. तुझ्या मित्राचं नाव सांग. अक्षित. तो गोट्या. नाव काय? ह्याचं नाव काय? ह्याचं नाव काय? चांगली गोष्ट आहे, लाईक करू आपण. ह्याचं नाव काय बोलला? तुझं नाव काय? ईशान. ही दादाची मैत्रीण काय? पृथ्वी. तुझं नाव काय? जिया. आणि आयचा बेस्ट फ्रेंड अर्णव दादाचा बेस्ट फ्रेंड आता. अर्णवचा बेस्ट फ्रेंड हा तुझं नाव विसरलो. पवन. आणि तिची आईस अर्णवची. हे बघा आई नाही आईस, खास करून आईस ना आई. आणि हा बड्डे बॉय, अजून बड्डे बॉय तर काय बड्डेचा केक बिल काय आणलेला नाही. आणि बड्डे बॉयचे पप्पा देखील आलेले. हा एक दुसरा एक मित्र अजून आलेला आहे, अजून लास्टला आलेला. अजून येतील बाकीचे. याचं नाव काय? कोणत्या स्टँडर्डला? 9. तू 5ला. जाऊ दे चल. आणि हा अर्णवचा बेस्ट फ्रेंड, चड्डी फ्रेंड. ठेवा माझी काय पोरी आहे. आता काय कितीला श्रीला बोल चल. काय येते ते बोल. काय येते ते गप. काय येते ते बोल. ABCD बोल. काय बोलायचं फटाफट. असंच एन्जॉयमेंट करत आपल्या मोठ्या भाच्याचा अर्णव भाच्याचा बड्डे देखील वाढदिवस सेलिब्रेट केलेला आहे आपण. नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही आपली व्हिडिओ बघितली असेल. तो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका. आज दिवसभरात आपल्या शंकराचं आपण दर्शन तर घेतलेलंच आहे. तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये मला कळवा. ओके.